नूतन ज्ञान मंदिर विद्यालयात अडावत पोलीस स्टेशन मार्फत पोस्टर स्पर्धेचे आयोजन। अडावत ता चोपडा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात काल दिनांक 30 जून 2026 रोजी अडावत पोलीस स्टेशन मार्फत नशामुक्त महाराष्ट्र सुरक्षित महाराष्ट्र या विषयावर घोषवाक्य व पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। दरवर्षी महाराष्ट्र पोलीस विभागामार्फत अंमली पदार्थांचे सेवन व त्याचे दुष्परिणाम यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असते। अडावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये नूतन ज्ञान मंदिर विद्यालयातील 5वी ते 8वी एक गट व 9वी 10वी दुसरा गट अशा 2 गटात स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत 140 विद्यार्थी सहभागी झाले होते। प्रत्येक गटातून प्रत्येकी 3 विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षीस देण्यात आले। या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक के भंगाळे होते। मंचावर विद्यालयाचे उपमुख्याध्यापक के कणखरे, पर्यवेक्षक टी पाटील, शिक्षक प्रतिनिधी बी महाजन, अडावत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, दुय्यम अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, पोलीस कॉन्स्टेबल दिव्या मराठे, SR बोरसे मॅडम, पालक बंधू सूरज तडवी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख अतिथींचे विद्यालयातर्फे स्वागत सत्कार करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत कंडारे साहेब यांनी केले। प्रास्ताविकात नशामुक्त महाराष्ट्र सुरक्षित महाराष्ट्र, अंमली पदार्थांचे सेवन केल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात, सायबर क्राईम कसे होते, मोबाईलपासून घडणाऱ्या गुन्हेगारीत कशी सावधगिरी बाळगावी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। सचिन नांगरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यसनमुक्ती काळाची गरज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी कशापासून दूर राहावे व आपले जीवन सुखात जगावे असा मौलिक सल्ला दिला। अडावत पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या मराठे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना गुड टच बॅड टच याविषयी मार्गदर्शन करून पोलीस दीदी व पोलीस काका सदैव तुमच्या सोबत आहेत। कोणताही अनुचित प्रकार आढळल्यास आमच्याशी संपर्क साधा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। त्यानंतर विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले। 5वी ते 8वीच्या गटातून प्रथम क्रमांक हृदया रामकुमार सूर्यवंशी 7वी ब, द्वितीय क्रमांक समर्थ योगेश वारे 8वी अ, तृतीय क्रमांक लोचना विजय धनगर 8वी अ तर दुसऱ्या गटातून 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक मानसी देवेंद्र पाटील 10वी अ, द्वितीय क्रमांक कृष्णा अनिल कुंभार 10वी अ, तृतीय क्रमांक दिव्या महेंद्र विसावे 10वी क या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले। विद्यालयाचे मुख्याध्यापक के भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, सर्व स्पर्धकांचे कौतुक केले। चित्रकला पोस्टर स्पर्धेचे परीक्षण कला शिक्षक MP तायडे, RV पाटील, के कणखरे सर, BP महाजन, CG परदेशी यांनी केले। कार्यक्रमाचे छायाचित्रण SV महाजन यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन CG परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपमुख्याध्यापक के कणखरे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य मिळाले। अडावत पोलीस स्टेशन मार्फतीने आम्ही काल नशामुक्त महाराष्ट्र हा कार्यक्रम घेतला होता। त्यामध्ये पोस्टर, चित्रकला स्पर्धा इत्यादी आयोजित केलेले होते। त्याचेच आज आपण बक्षीस वाटप समारंभ सादर करणार आहोत। या अगोदर मी थोडक्यात तुम्हाला सध्याचे जे ज्वलंत विषय आहे सायबर सुरक्षा, मोबाईल कोणाकडे आहेत का घरी? शाळेत आणतो कोणी मोबाईल? मोबाईल काळाची गरज आहे। आज बऱ्यापैकी शिक्षण ऑनलाईन झालेलं आहे। आपल्या शाळेमध्ये अजून भीतीचे वर्ग होता का नाही मला माहित नाही, पण बऱ्यापैकी शाळेमध्ये मोबाईल, इंटरनेट ह्या एकदम गरजेच्या गोष्टी झालेल्या आहेत। मोबाईल आला म्हणजे आलं सोशल मीडिया। सोशल मीडियामध्ये सर्वात प्रथम
फेमस सोशल मीडिया फेसबुक आणि इंस्टाग्राम, त्याच्यानंतर व्हॉट्सअप. हे आपल्या समोर जे माझ्या समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत ते उद्याचे भविष्य. सर्वांना फेसबुक इंस्टाग्राम याबद्दल माहिती असेल. इथे बऱ्यापैकी लोकांचे अकाउंट पण असतील. तर आपली फसवणूक कशी होते हे थोडक्यात सांगतो तुम्हाला. जे इंस्टाग्राम नंतर फेसबुक नंतर पोलिसांसंदर्भात घडलेली घटना आहे ती सांगतो अगोदर. आमच्याकडे एक कंप्लेंट आले की आमच्या घरी चोरी झालेली. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, समोर उपस्थित असलेले शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या समोर उपस्थित असलेले विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, भारत सरकारने अंमली पदार्थ जनजागृती मोहीम चालू केली. त्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने नशामुक्त महाराष्ट्र सुरक्षित महाराष्ट्र ही मोहीम राबवायचं ठरवलंय. ती प्रत्येक पोलीस स्टेशनला राबवण्यासाठी सांगितले शाळेत जाऊन वगैरे. त्या अंतर्गतच काल आपण जी पोस्टर स्पर्धा घेतली. स्पर्धा घेण्यामागे हाच हेतू होता की अंमली पदार्थ व्यसन याबद्दल विद्यार्थिनीमध्ये जनजागृती व्हावी, आमच्यापर्यंत तो एक मेसेज जावा, त्यांना त्याबद्दल माहिती व्हावी, हाच त्यामागे एक उद्देश होता. त्याबद्दल मी अंमली पदार्थ याबद्दल काही माहिती सांगत ते तुम्ही ऐका आणि आत्मसातही करा आणि ते इम्प्लिमेंटही करा. तर अंमली पदार्थामध्ये काय, अंमली पदार्थामध्ये भरपूर गोष्टी येतात. पण आपल्या ग्रामीण भागात मोस्टली गांजा असेल, अफवा असेल आणि बाकीचे येतात चरस वगैरे, पण ते ग्रामीण भागातून जास्त शहरी भागात असतात. पण अंमली पदार्थ व्यसन करणारे जे मुलं असतील, तरुण असतील, त्यांच्यामध्ये व्यसन करणं, सिगारेट असेल, तंबाखू असेल, दारू असेल, असे भरपूर नशा असतील. अशा काही नशा असतात की जे पोलीस